सण उत्सव आपला ऑक्सिजन. भारत भारत पुण्यश्लोक पुण्यभूमी. याच हिंदू भूमीतील सण उत्सव म्हणजे समाजाला एकत्र आणण्यासाठी केलेली रचना आहे. भारतीय संस्कृतीत येणारा प्रत्येक सण उत्सव हा आपल्या शरीरासोबतच मनाचं आरोग्य सुद्धा जपत असतो. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. कवी मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून उमटलेलं हे सुंदर भावगीत जगण्यातला आनंद सांगणारे. पण आता आता आपला आनंद कशात आहे हेच आपण विसरलोय. चिंता, व्यथा, स्पर्धा, निराशा या जाळ्यात मनुष्य अलगद सापडतो. पाश्चात्य संस्कृतीच्या न्यू इयरचा जो जल्लोष होतो तसंच आपल्या हिंदू मराठी नववर्षाचं स्वागत आपण तेवढ्याच उत्साहात करतो का? अरे हिंदुत्वाच्या अभिमानाने गुढीपाडवा सण साजरा करूया ना. अहो आभाळाला भिडणारा भगवा घेऊन बेभानपणे नाचूया. आपल्याच सणांविषयी आपण इतके उदासीन का? आजच्या मॉडर्न युगात वटपौर्णिमा कोणाला थोतांड वाटतं तर कोणाला जुनाट विचार. पण सतत राबणाऱ्या स्त्रियांना आवश्यक असणारा भरपूर ऑक्सिजन हा वडाच्या झाडाच्या सान्निध्यात मिळतो. ही या मागची वैज्ञानिक धारणा आहे. अहो मराठमोळा साज शृंगार करून साजरा करा ना हा सण. पहा किती समाधान लागतं. आणि ऑक्सिजन देणारा हाच वटवृक्ष आता बेसुमार वृक्षतोडीमुळे व्हेंटिलेटरवरती आहे. त्याला जगवण्याचा संकल्प करूया. कारण वृक्ष संपले तर आपण जगणार आहोत का? घरात 18 दारिद्र्य असतानाही विठुरायाच्या दर्शनाने ज्यांना सुख मिळतं ते वारकरी. गरिबीतही वारी चुकत नाही हीच त्यांच्या मनाची श्रीमंती. वर्षभर दुःख सोसतात पण वारीत 20-25 दिवस चालून ब्रह्मानंद मिळवतात. डोळ्यातून वाहणाऱ्या चंद्रभागेत आकंठ बुडताना अवघ्या जगाला विसरतात. ते वारकरी भक्तीमध्ये सुख शोधतात. आणि आपण आदिम काळापासूनच मानवाने निसर्गाच्या अद्भुत शक्तींना देव मानले. खवळलेला समुद्र शांत व्हावा, नौका होड्या सुरक्षित राहाव्यात यासाठी कोळी बांधव समुद्र देवाला प्रार्थना करतात, नारळ अर्पण करतात. हीच नारळी पौर्णिमा. पूर्वी रस्त्यावर नारळ फोडणे स्पर्धा असायच्या. आता तोही उत्साह संपलाय. भावा बहिणीच्या प्रेमासाठी साजरा होणारा सण रक्षाबंधन. खरंच आईचं दुसरं रूप असते बहीण. काळजी घेणारी, जीव लावणारी. आणि भाऊ पहाडासारखा पाठीराखा असतो भाऊ. हे रेशमी बंध अधिक दृढ करण्यासाठी संवाद हवा. मनातल्या संवेदना जिवंत ठेवण्यासाठी सणांचं साजरं होणं गरजेचं आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण म्हणजे दहीहंडी. एकमेकांमधला स्नेह, विश्वास आणि एकजुटीचं प्रदर्शन म्हणजे दहीहंडी. अहो थरावर चढायला नसला तरी आपल्याच बांधवांना धरायला तरी या. उत्सवांपासून अलिप्त राहून आपण काय मिळवतोय? संस्कृतीच्या संवर्धनासाठी आपणही सहभागी होऊया ना. जनजागृतीसाठी इसवी सन 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. पण आता गणेश मंडळात कार्यकर्त्यांची गळती लागली. आपला उत्सव जगला पाहिजे या तळमळीने कार्यकर्ते नोकरी व्यवसाय सांभाळून काम करतात. याची नोंद नागरिकांनी सुद्धा घ्यायला नको का? वर्गणी मागायला गेल्यावर कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते का? अहो आपल्याच उत्सवांसाठी झटतात ना ते. आपण नेहमी बाप्पाकडे मागतो. अहो मग वर्षातले फक्त 10 दिवस त्याच्यासाठी देता येत नाहीत का? मान्य आहे आजच्या स्पर्धेच्या युगात पैसा, करिअरला महत्त्व आहे. पण उत्सव टिकवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य नाही का? मोबाईलच्या दुनियेतून थोडं बाहेर पडूया. सुखकर्त्याची सेवा करूया. नक्कीच आनंद मिळेल.
स्त्री शक्तीची आराधना करण्याचे 9 दिवस म्हणजे नवरात्रोत्सव. काही काळापूर्वी आपल्याच महाराष्ट्रात पारंपरिक खेळ खेळून देवीचं जागरण करायचे. मग आता आता आपण एवढे निरुत्साही का झालो? अहो, जगन्मातेला शरण जाऊन पहा, मानसिक स्थैर्य नक्कीच लागेल. अहो, आदिमाता आई आपल्याला भेटायला येते आणि आपण लेकरं, आपण आपल्या जगात व्यस्त असतो, 4 भिंतींच्या आत. तिमिरावर मात करून दाही दिशा उजळणारा सण म्हणजे दिवाळी, दीपोत्सव. पण आता शॉर्टकटची सवय लागलीये. रांगोळीचा स्टिकर दरवाजा बाहेर चिकटवायचा, रेडीमेड कंदील, विकतचा फराळ आणायचा, बस. पाहुण्यांच्या गाठी भेटी पण सोशल मीडियावर घ्यायच्या, झाली दिवाळी. आपल्याच सणांमधून मिळणारा आनंद आपण का अभेरतो आहोत? मग कसे आपले सण जिवंत राहतील? म्हणूनच संत श्री तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, मन करावे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. याचा अनुभव घ्या. अहो, धकाधकीच्या जीवनात आपले सण उत्सव हाच आपला ऑक्सिजन आहे. तणाव, दुःखातून होणारी घुसमट, यातून मनाला उभारी देण्यासाठीचा क्षणभर विरंगुळा आहे हे सण. सामाजिक बंधुता, विचारांची देवाणघेवाण यासारखी रचना आहे. पण आपण दुर्लक्षित करतोय ज्ञानाचा हा समृद्ध वारसा आणि जगतोय कृत्रिम आयुष्य. म्हणूनच जोशी मित्रमंडळातर्फे समस्त तरुणाईला जाहीर आवाहन आहे. तुम्ही विविध डेज साजरे करताना तसेच आपले सण उत्सव सुद्धा जल्लोषात साजरे करण्यासाठी पुढाकार घ्या. युवा पिढी सामाजिक आधारस्तंभ आहे भविष्याचा, हे लक्षात घ्या. चला, श्री गणरायाच्या साक्षीने संकल्प करूया. आपले सण उत्सव अविरत जल्लोषात सुरू ठेवण्याचा. कारण सण उत्सव टिकले तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच आपलं अस्तित्व टिकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. संकल्पना आणि लेखन श्री प्रशांत तुकाराम कुडकर, लालबाग, मुंबई आणि जोशी मित्रमंडळ, डोंबिवली.